बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेत नाना पटोले यांची माहिती। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीमध्ये बदलापूर आणि महिलांच्या सुरक्षेवरती चर्चा, राज्य सरकारच्या कारभारावरती नाराजी। बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेला 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, 17 तारखेला आरोपीला केली होती अटक। बदलापूरमधल्या नराधमाचं आरोपपत्र घेण्यास वकिलांचा नकार। कल्याण कोर्टातील वकिलांनी आरोपी अक्षय शिंदेचं आरोपपत्र घेण्यास नकार दिल्याची माहिती। बदलापूर रेल्वे स्थानकावरती आंदोलन करणाऱ्या 22 आरोपींना कल्याण रेल्वे कोर्टाकडून न्यायालयीन कोठडी। आरोपींची आधारवाडी कारागृहामध्ये रवानगी केली जाणार। बदलापूरमधील आंदोलन राजकारणानं प्रेरित होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। कारवाईचं आश्वासन दिल्यानंतरही 8 ते 9 तास आंदोलन सुरू होतं। आंदोलक लाडकी बहीण योजनेचे पोस्टर घेऊन आले होते। हे दुर्दैवी असल्याची ही प्रतिक्रिया। उद्रेक समजू शकतो, पण त्वरित फाशी द्या असं होत नाही। शक्ती विधेयकाचं देखील कायद्यामध्ये रूपांतर झाले पाहिजे। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। उज्ज्वल निकम हे भाजपचेच आहेत, ते आता वकील राहिलेले नाहीत। संजय राऊत यांची टीका। बदलापूर प्रकरणामधील उज्ज्वल निकम यांच्या वकील म्हणून नेमणुकीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा आक्षेप। शिक्षण संस्था आणि वकील एकाच पक्षाशी संबंधित असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। बदलापूरमध्ये उद्रेकानं लोक रस्त्यावरती उतरले, मग त्यांच्यावरती खटले काय दाखल करता? संजय राऊत यांचा सरकारला सवाल। बदलापूरच्या घटनेशी विरोधकांचा काय संबंध? संजय राऊत यांचा सवाल। विरोधकांवरती आरोप करणाऱ्या गिरीश महाजन यांचं डोकं फिरलंय। राऊतांची महाजनांवरती टीका। जनतेच्या पैशामधून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का, ही भावना जरी निर्माण केली तरी खूप आहे। बदलापूर घटनेवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। बदलापूरच्या घटनेवरून सुप्रिया सुळेंची मागणी। मंत्रालयाच्या समोर काँग्रेसचं आंदोलन। वर्षा गायकवाड, विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आंदोलन। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंची भूमिका। सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे कारवाईला विलंब झाला। विजय वडेट्टीवार यांचा आरोप। मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, वडेट्टीवार यांची मागणी। बदलापूरमध्ये कालच्या आंदोलनामुळे बंद करण्यात आलेली इंटरनेट सेवा आजही बंद। सुरक्षेच्या कारणास्तव बदलापूरमधील सर्व शाळांना आज सुट्टी। प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये एक महिला स्वच्छता कर्मचारी नेमा। मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश। बदलापूर घटनेनंतर सरकार ऍक्शन मोडवर। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आज बदलापूरला जाणार। संबंधित शाळेमध्ये शिक्षक आणि पालक संघटनांशी केसरकर चर्चा करणार। काल बदलापूरला गेले होते। पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली। एका पीडित कुटुंबाचीही भेट घेतली। सोमवारी 26 तारखेला बैठक घेणार आहे। नीलम गोरे यांची माहिती। बदलापूरमधील आंदोलन राजकीय हेतूनं होतं असं म्हणणारे नालायक। जरांगेंची सरकारवरती सडकून टीका। गृह खातं चालवणारा व्यक्ती द्वेषी असल्याची ही जरांगेंची जोरदार टीका। महाविकास आघाडी सरकारमध्ये मी गृहमंत्री असताना आरोपींना फाशी देण्यासाठी शक्ती कायदा आणला। त्याला 3 वर्ष झाले, मात्र केंद्रानं त्याला मंजुरी दिली नाही। अनिल देशमुख यांचा आरोप। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मुंबईच्या परळमध्ये ठाकरे गटाचं आंदोलन। ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी आणि इतर पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी। बदलापूरमधील घटनेच्या विरोधामध्ये नवी मुंबईमधील वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यांची आंदोलकांकडून मागणी। अहमदनगरमध्ये बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मेहर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनींचा मोर्चा।
चिमुकलीनं हातामध्ये दोरी घेऊन आणि संबंधित आरोपीचा फोटो घेऊन फाशीची केली मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये बदलापूरमधल्या घटनेचे पडसाद। शहरातल्या क्रांती चौकामध्ये चंद्रकांत खैरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाचं आंदोलन। सरकारच्या विरोधात आंदोलक महिलांची जोरदार घोषणाबाजी। बदलापूरमधल्या घटनेचे पिंपरीमध्ये पडसाद। ठाकरे गटाची सरकारच्या विरोधात घोषणाबाजी। घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी केली मागणी। अमरावती शहरामध्ये शरद पवार पक्षातर्फे इरविन चौकामध्ये निदर्शनं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोवरती फोडल्या बांगड्या। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी। बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ पवईमध्ये ठाकरे गटाचा मूक मोर्चा। आरोपींच्या फाशीसाठी महिला आघाडी रस्त्यावर। बदलापूर घटनेचा भंडाऱ्यामध्ये ठाकरे गटाकडून निषेध। लाडकी बहीण योजनेचे 1500 नको, महिलांना सुरक्षा द्या, आंदोलकांची मागणी। भाजपचे राज्यसभेचे उमेदवार धैर्यशील पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। यावेळी देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा उपस्थिती। नितीन पाटील यांनी राष्ट्रवादीकडून दाखल केला राज्यसभेचा अर्ज। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अनिल पाटील आणि गोगावले सुद्धा यावेळी उपस्थित। भाजपचे नेते समरजित घाटगे तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित। हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पक्षप्रवेशाची शक्यता। जागा वाटपामध्ये संधी मिळाली नाही तर समरजित घाटगे यांना विधान परिषद देण्यासंदर्भात भाजप सकारात्मक। भाजप सूत्रांची माहिती, परंतु घाटगे विधानसभा लढण्यावरती इच्छुक असल्याचं समजतं। समरजित घाटगे यांची समजूत काढणार असून त्यांना भाजपमध्ये राहण्यासंदर्भात विनंती करणार आहे। देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोललो असल्याची धनंजय महाडिक यांची माहिती। निवडणूक लढवण्याविषयी 2 महिन्यांमध्ये निर्णय घेणार मनोज जरांगेंचं वक्तव्य। 29 ऑगस्टची बैठक होणार नसल्याची जरांगेंची माहिती। 29 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकरला दिलासा कायम। दिल्ली हायकोर्टानं यूपीएससीनं सादर केलेलं प्रमाणपत्र पुढील सुनावणीसाठी होईपर्यंत पूजा खेडकरला अटक करता येणार नाही, हायकोर्टाचे आदेश। सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या काटेकोर तपासणीचे आदेश। एबीपी माझाच्या बातमीनंतर शासकीय आदेश जारी। शासकीय निधी प्राप्त होणाऱ्या संस्था आणि विभागांमध्ये काटेकोर तपासणी होणार। आरक्षण बचाव समितीकडून आज भारत बंदची हाक। अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला विरोध। भारत बंदला जवळपास सर्व दलित संघटनांचा पाठिंबा। एससी/एसटी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज बारामती बंदची हाक। या बंदला बारामतीकरांचा उत्तम प्रतिसाद। भारत बंदचे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील पडसाद। चंद्रपूरमध्ये आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची ठिकठिकाणी निदर्शनं। एससी आणि एसटी आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध। भारत बंदच्या पार्श्वभूमीवरती नागपूरमधील दीक्षाभूमी परिसरामध्ये बंदोबस्तात वाढ। इंदोरा, कमाल टॉकीज चौक त्यासोबतच संविधान चौक, दीक्षाभूमी परिसरामध्ये मोठा बंदोबस्त। आरक्षण बचाव कृती समितीनं पुकारलेल्या मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद। अहमदनगरच्या राहता शहरामध्ये आज कडकडीत बंद। बांगलादेशमध्ये हिंदूंवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा। भारत बंदच्या दरम्यान पटण्यामध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज। रस्ता अडवून धरल्यानं आंदोलकांना चोप। एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला खासदार सुप्रिया सुळे यांची भेट। काल रात्री 10 वाजल्यापासून नवी पेठेमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन। पुणे जिल्हा परिषद माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक। काल बांदल यांच्या घरी ईडीचा छापा। घरामध्ये 5 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम आढळल्याची ईडीच्या सूत्रांची माहिती। जुन्नरमध्ये अजित पवार यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या आशा बुचके यांची पुन्हा एकदा अजित पवारांवरती टीका। अजित पवारांनी घेतलेली बैठक शासकीयच, तहसीलदारांनी काढलेला बैठकीचा अजेंडा दाखवत केली टीका। पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेचं कोल्हापूरमध्ये जंगी स्वागत। ताराराणी चौकापासून स्वागताची स्वप्नीलची जंगी मिरवणूक। हसन मुश्रीफ यांचीही उपस्थिती। पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी पैसे देणाऱ्या भाविकांवरही गुन्हे दाखल केले जाणार आहे।
मंदिर समितीचा निर्णय, या निर्णयाच्या विरोधात भाविक आक्रमक। कोल्हापूरमध्ये खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक याने उचलला कचरा। शहरातील कचऱ्याची समस्या जाणून घेताना नागरिकांच्या दारामध्ये जाऊन स्वतः कचरा गोळा केला। पुण्यामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद राहणार। टाक्यांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी उद्या पाणी पुरवठा बंद, तर शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार। सांगलीमध्ये एका चारचाकी गाडीचा पाठलाग करून 4 लाखांची बनावट दारू पकडली। राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई। धावत्या रेल्वेमध्ये चढताना तोल जाऊन पडलेल्या तरुणाला लोहमार्ग पोलिसांनी वाचवलं। सोलापूर रेल्वे स्थानकावरची घटना। पिंपरीच्या बौद्धनगर परिसरामध्ये घरगुती गॅसचा स्फोट, 5 जण जखमी, होरपळलेल्या 5 जणांवरती वायसीएम रुग्णालयात उपचार। राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर, राज ठाकरे गोंदियामध्ये दाखल। राज ठाकरे निरीक्षक आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठका घेत चर्चा करणार। विदर्भ दौऱ्यावरती असलेल्या राज ठाकरेंचं गोंदिया स्थानकावरती जंगी स्वागत। ढोल ताशांच्या गजरामध्ये राज ठाकरेंचं मनसैनिकांकडून जोरदार स्वागत। अकोल्यामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकाकडून 6 विद्यार्थिनींचा विनयभंग। पालकांच्या तक्रारीनंतर आरोपी शिक्षकाला उरळ पोलिसांकडून अटक। काजीखेड गावातला हा संतापजनक प्रकार। अकोल्यामधील विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा आरोपी शिक्षक प्रमोद सरदार हा सेवेतून पडदर्फ। मुख्याध्यापक रवींद्र समदूर आणि केंद्र प्रमुख तायडे यांचंही निलंबन। भंडारामध्ये नियंत्रण सुटल्यानं दुचाकीचा अपघात, मागून येणारी गाडी अंगावरून गेल्यानं एकाचा मृत्यू तर 1 जण जखमी। बुलढाण्याच्या खामगाव शहरामध्ये रेतीच्या टिप्परनं 2 अल्पवयीन दुचाकीस्वारांना चिरडलं। एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी। घटना सीसीटीव्हीत कैद। नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावीमध्ये 4.5 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार। मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांमध्ये तक्रार केल्यानंतर संशयित आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। नाशिकच्या सुरगाणामध्ये आदिवासी संघटनांचं आंदोलन। नाशिक सापुतारा महामार्गावरती चक्काजाम। नाशिकच्या कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाच्या जोरदार सरी। आंबुर्डी, जामखेड, जामशेत या रस्त्याला नाला नसल्यानं पावसाचं पाणी थेट शेतामध्ये आणि लोकांच्या घरात। तात्काळ नाला बांधण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिकच्या मालेगावमधील चिखल ओहोळ परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे ओहोळ नाले आणि शेंदुर्णी रोडवरून विद्यार्थी ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास। कोलकाता घटनेच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये विद्यार्थ्यांचा मोर्चा। मोर्चामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी। नाशिकच्या पंचवटीमधील मेरी परिसरामध्ये 25 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं भोसकून हत्या। पूर्व वैमनस्यामधून हत्या झाल्याची पोलिसांची माहिती। जळगावच्या रावेर तालुक्यातील थेरोळे गावच्या सरपंचांनी शाळेला टाळं ठोकलं। शाळेमध्ये शिक्षक नसल्यानं पंचायत समितीच्या आवारामध्ये भरवली शाळा। संभाजीनगरच्या ओव्हर गावामध्ये तरुणाच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून 16 वर्षीय मुलीची आत्महत्या। दोघांना अटक तर 7 जण अजूनही मोकाट आरोपींकडून मुलीच्या कुटुंबियांना धमक्या। संभाजीनगरमध्ये तरुणाच्या जाचाला कंटाळून तरुणीची आत्महत्या। या प्रकरणामधील मोकाट आरोपींना अटक करण्याची मागणीसाठी संभाजीनगरच्या हर्सूल चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाचोड परिसरामध्ये जोरदार पावसामुळे गलाठी नदीला पूर। पाचोड खुर्द आणि पाचोड या 2 गावांना जोडणारा पूल गेला वाहून, त्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।